लाख लाभार्थी आणि 1562 कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत। मला वाटतं 1,60,00,000 आपण पोहोचलोय। शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात देखील आलेल्या आहेत। सर्व काही बातम्या पाहायला मिळतील, त्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून रोज बातम्या पाहायला मिळू शकतात। तसेच सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाकले की तुम्हाला व्हिडिओ टाकल्याची नोटिफिकेशन लवकर येईल। महत्त्वाची बातमी आहे, पीएम किसान योजनेतील 4,000 अपात्र शेतकरी पात्र यादीमध्ये। जिल्ह्यातील योजनेअंतर्गत 5,11,000वर लाभार्थी। eKYC साठी शेतकऱ्यांची धावपळ, eKYC नक्की करा, पैसे मिळतील। लाडक्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी आमचे प्रयत्नशील निर्णय। आता प्रति शेतकरी 6,000 रुपये देणार। प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये आता राज्य सरकारकडून मिळणार। महत्त्वाची बातमी आहे, शेतकरी मित्रांनो, बँक खाते तपासा, पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। होय, लोकमतचा पेपर देखील आलेला आहे, तुम्ही इकडे स्क्रीनकडे नक्की बघू शकता। आता आलेल्या बातमीनुसार 8,43,000 शेतकऱ्यांना 400 कोटी रुपये मिळणार आहेत। पीक विमा कंपनीकडून यापूर्वीच तयार करण्यात आलेल्या याद्या देखील पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना बँक खाते तुम्ही तपासू शकता। मोठ्या प्रमाणात पीक विम्याचे वितरण सुरू असून 8 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत। कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ। शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून पॅकेज द्या अशी मागणी होत चाललेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विमा जर मिळाला नसेल तर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा। कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत, शेवटपर्यंत पहा। पीक विमा योजनेतील प्रस्तावित बदल रद्द करण्याची मागणी। सध्यास्थितीला राज्य शासनाने पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल करण्याची प्रस्ताव केलेले आहे, मात्र त्यामध्ये बदलाव न करण्याची अशी मागणी आता शेतकऱ्यांची आहे। महत्त्वाची अपडेट, सोयाबीनचे दर 4,500वर। वाशिम बाजार समितीमध्ये 4,750 क्विंटलचा दर। बाजार समितीमध्ये आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढली। बाष्पीभवनामुळे सध्यास्थितीला धरणातील पाणी साठ्यामध्ये होत चाललेली आहे घट। सध्यास्थितीला राज्यातील धरणात केवळ 40.44% पाणीसाठा शिल्लक। जिल्हा बँकेत दुसऱ्या दिवशी शेतकरी खातेदारांची राम, कर्मचाऱ्यांची दमछाक। सध्यास्थितीला 3 कर्मचाऱ्यांनी सांभाळला कारभार। महत्त्वाची बातमी, करपा रोगाची उन्हाळी कांद्यावर आक्रमक। सध्यास्थितीची परिस्थिती। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार पाहायला मिळेल। आमचे सरकार डबल बूस्टर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। अमरावती विमानतळाचे लोकार्पण त्यांनी जे आहे ते काल केलेले होते। सोन्याचे भाव लाखाच्या घरात, लग्नाचे दागिने खरेदी करणं झालं जड। सध्यास्थितीला सोन्याच्या दरामध्ये आता 1 लाखांच्या जवळजवळ वाढ होत चालली। शुभवार्ता शेतकऱ्यांसाठी, यावर्षी मान्सून राज्यात चांगला बरसणार। धो-धो पावसाचे चिन्हे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस। महाराष्ट्रात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। महत्त्वाची बातमी, विविध बाबी अंतर्गत खरीप 2023ची भरपाई, 24ची देखील भरपाई। आता शेतकऱ्यांना 1,455 कोटी रुपये मिळणार आहेत। आता फक्त व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला, तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळणार आहे। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। पहिला जिल्हा परभणी, दुसरा जिल्हा नांदेड, तिसरा जिल्हा लातूर या ठिकाणी पैसे वाटप सुरू केलेले आहे। अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालेले आहे त्या जिल्ह्यांची बातमी आपण व्हिडिओच्या पुढे दिलेली आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकऱ्यांना 1,455 कोटी रुपयांचा निधी वाटप सुरू। शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी, एकाचे डोळे फुटले, अन्य 3 जखमी। सध्यास्थितीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राडा, विड्रॉल देण्या घेण्यावरून वाद झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हाणामारी झालेली आहे, असा तुफान राडा देखील पाहायला मिळाला असल्याची बातमी। मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये देखील सोयाबीन पिकातून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर सीड गोल्ड सोयाबीनची व्हरायटी नक्की घ्या। तालुका परतूर, जिल्हा जालना या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा विश्वास देखील आहे। तसेच रोगराईला कमी बळी पडणारी तसेच चांगलं उत्पन्न देणारी ही आता व्हरायटी पाहायला मिळत आहे। एलोमॅझॅक रोगाचा देखील जास्त प्रभाव सीड गोल्ड या व्हरायटीवरती पडत नाहीये। तुम्ही ही व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता। शाश्वत शेतीच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी आता मदत करणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन। सध्या स्थितीला चांगली मदत मिळणार।
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ती म्हणजे कर्जमाफीबाबत. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. तसेच माणिकराव कोकाटेंसोबत आता बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांची बैठक झालेली आहे. कर्जमाफीबाबत आता मोठा निर्णय देखील लवकरच होण्याची शक्यता पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना 1,707 कोटी विमा भरपाई मिळणार. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार. एकंदरीत जर विचार केला तर आता मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना आता 1,707 कोटी रुपये विमा भरपाई मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. परभणी जिल्ह्यात देखील आता सर्वाधिक भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. आता पुढचे 7 जिल्हे कोणते आहेत की त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे मिळतील, त्या 7 जिल्ह्याची नावे सांगणार आहे. कारण आता त्या 7 जिल्ह्यात कोणत्या क्षणी पीक विम्याचे पैसे बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला. एकंदरीत विचार केला तर आता 1,760 कोटी रुपये वाटप करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा. अनुदान लाटणाऱ्या बोगस लाभार्थ्यांचा अखेर शोध सुरू. सध्या स्थितीला जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे अनुदान लाटले. तसेच 2 वर्षातील 1,550 कोटींच्या अनुदान वाटपाची आता चौकशी होत चाललेली आहे. सध्या स्थितीला जालना या ठिकाणी आता शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी दुसऱ्यांनाच मिळाले पैसे. महत्त्वाची बातमी, सौर संच लावल्यावरच मिळणार 15,000 रुपयांचा लाभ. 15,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी मित्रांनो सौर संच आता लावू शकता, जेणेकरून तुम्हाला 15,000 रुपये मिळतील. योजना ही मोठ्या प्रमाणात सुरू. अनुदान वाढल्याने बांधकामांना गती. 7,568 घरकुल लाभार्थ्यांना फायदा. अक्कलकोट तालुक्यातील सर्वसामान्यांना लाभ. प्रत्येकी 50,000 रुपये अनुदान वाढ झाले असल्याची माहिती. महत्त्वाची अशी अपडेट आहे. खरीप 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रार दाखल केली होती त्यांना आता पीक विमा वाटप सुरू झालेले असून आता त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता बहुतांश शेतकऱ्यांना रक्कम मिळत चाललेली आहे. खरीप 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रार केली होती आता त्यांच्या बँक खात्यात पैसे चाललेले आहेत. आता कोणते जिल्हे आहेत ते पुढे पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. निर्यात खुली आणि बाजारभावामध्ये फुले. आता निर्यात शुल्क हटवलेले आहे, मात्र अद्याप तरी कांद्याच्या दरात चांगली वाढ झालेली नाहीये. कांद्याला अद्याप तरी चांगला दर मिळालेला नाहीये. एकंदरीत जर विचार केला तर आता जी निर्यात बंदी लावलेली होती त्यामध्ये आता सध्या स्थितीला कांद्याचे दर मागच्या वेळेस देखील पडलेले होते, मात्र आता निर्यात बंदी नाहीये, निर्यात शुल्क देखील नाहीयेत, मात्र दरात अद्याप चांगली सुधारणा नाही. अतिवृष्टीचे अनुदान आले. ई-KYC करून घ्या. शेती पिकांचे झाले होते मोठ्या प्रमाणात नुकसान. तालुक्यात 1 ते 3 सप्टेंबर 2024 मध्ये आता नुकसान झालेले होते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम पाहिजे असेल तर सरकारने एक सूचना दिलेली आहे, ते काम नक्की पूर्ण करा. आता तुम्हाला लवकरात लवकर अतिवृष्टीचे अनुदान जर पाहिजे असेल तर ई-KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगला निधी मिळू शकतो, तुमच्या बँक खात्यात रक्कम येऊ शकते. मात्र तुम्हाला आता ई-KYC लवकरात लवकर करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून चांगला फायदा होईल. शेती पिकांचे नुकसान झालेले होते त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 16,000, काहींना 13,000, काहींना 9,000 अशी रक्कम सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणत्याही क्षणी आता पैसे वाटप होणार आहे. महत्त्वाची बातमी, शेतजमिनीचे वाद मिटल्यास आता मुद्रांक शुल्कात सवलत. सध्याची माहिती, सलोखा योजना शासनाने दिली 2 वर्षाची मुदतवाढ. शेतजमिनीचे वाद मिटल्यास मुद्रांक शुल्कामध्ये आता सवलत पाहायला मिळणार आहे. 2 वर्षामध्ये 43 प्रकरणे देखील पाहायला मिळणार आहेत. एकंदरीत विचार केला तर शेतजमिनीचे वाद मिटल्यास आता मुद्रांक शुल्कात सवलत देखील पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळेल. आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता शेवटच्या 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. यामध्ये पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, ती नावे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आता एक महत्त्वाची बातमी म्हणजे सोयाबीनचे दर 4,500 रुपयांवर पोहोचलेले आहेत. शेतकऱ्यांना चांगला दिलासा. सध्या स्थितीला सोयाबीनच्या आवकेमध्ये घट झाल्याचा परिणाम. मोठी बातमी शेतकऱ्यांकरिता. राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे आज देखील मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पैसे वाटप केले जाणार आहेत. पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पाहत आहोत. आता लक्ष देऊन बघा. इकडे बघू शकता, पहिला जिल्हा यवतमाळ, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा नांदेड. या ठिकाणी देखील पैसे वाटप हे सुरू झालेले आहे. तसेच आता हिंगोली जिल्हा आता हा पाहायला मिळत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात केलेली असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय. पुढील क्रमांकाचा जिल्हा यामध्ये यवतमाळ देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत. पीक विम्याची रक्कम हेक्टरी 13,000 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना आज मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो. अनुदान देखील वाटप सुरू होणार असल्याची माहिती.
मोठी बातमी शेतकऱ्यांकरिता काढणी सुरू होताच केळीचे दर गडगडले. तापमानाचा देखील फटका. सध्या स्थितीला केळीचे दर आता गडगडलेले आहेत. अद्याप तरी केळीच्या दरात वाढ झालेली नाहीये. मात्र केळीचे दर कधी वाढणार हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न. महत्त्वाची बातमी. हिंगोली जिल्ह्यात 75,490 क्विंटल बियाण्यांची मागणी. कृषी विभागाच्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी आता सध्या स्थितीला ही मागणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पीक तुमच्याकडे असते का नसते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आता सरकारकडून मिळणार आहे. सरकारकडून आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना, म्हणजे आता कोणत्याही शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही असं नाहीये. सर्व शेतकऱ्यांना तर मदत ही मिळते, ती म्हणजे PM किसान योजना, नमो शेतकरी योजना. ज्यांना ती मदत नाही त्यांना पीक विम्याचे पैसे मिळतात. मात्र त्यापुढील महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलाला आता बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय अखेर जाहीर. 4 महिने होऊनही ऊसाचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत. मानस ॲग्रो साखर कारखाना देवाडा येथील प्रकार. नगदी पिकाची देखील लागवड. 4 महिने होऊन देखील आता ऊसाचे चुकारे न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. लवकरात लवकर हे चुकारे द्यावे अशी मागणी शेतकरी करत चाललेले आहेत. नगदी पिकाची देखील लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू. बंद पर्जन्य मापकाचा शेतकऱ्यांना फटका. तसेच पीक विम्याच्या भरपाईसाठी देण्यात आले निवेदन. लवकरात लवकर पीक विम्याची भरपाई द्यावी अशी मागणी आहे. पीक विमा तुम्हाला मिळाला का नाही, हो किंवा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. पीक विमा योजनेबाबत महत्त्वाची अपडेट. महत्त्वाची बातमी. शेतमाल खरेदीसाठी पणन महासंघाने व्यावसायिक वृत्ती अंगीकारावी. सध्या स्थितीला पणन मंत्री जयकुमार रावेल यांचे निर्देश पाहायला मिळत आहेत. अशातच एक खुशखबर देखील शेतकऱ्यांसाठी आलेली असून पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची याद्या आलेल्या आहेत. आपण पुढे सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करू. शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी आपण पीक विमा, नुकसान भरपाई, कांदा बाजारभाव, सोयाबीन बाजारभाव अशा प्रत्येक बातम्या पाहिलेल्या आहेत. रोज अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला असेल तर ओके म्हणून कमेंट नक्की करा व तुमचा जिल्हा सांगा. तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच देऊयात. आता पीक विमा, PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा देखील शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळतोय. अजून देखील लाभ मिळत राहणार आहे. चांगली खुशखबर येणार आहे. धन्यवाद.